वाळू जीव कर पुर ज्योती वाळू जीव कर पुर ज्योती लीळा स्मरिता रजतम पापे विलयाला जाती. राहेर नांदेड प्रांती जीवविले प्राणी अनेक चोर खिरारी गोवारी लाहसी अरण्य महिक. हा राहेर नांदेडचा प्रांत आहे. दादा स्पीकरवाल्या याचा हमिंग काढून टाक. मगापासून मी पाहत होतो याचा हमिंग होतंय. कोण आहे इथं? दादा हमिंग काढून टाकायचं. महानुभावांचा आत्मा आहे. महानुभावांची श्रद्धा इथं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी तो सस्याचं रक्षण केलं आणि तो पर्वतराज सोडत असताना राहेर नांदेडचा प्रवास केला. याला कारण होतं ते मगाशी बोलल्या जात होतं की राहेर नांदेडचा प्रांत हा उपेक्षित आहे उपेक्षित आहे. अहो काय करताय नांदेडकर तुम्ही? सर्व घेऊन आले ना जेव्हा आमचं तुम्ही बाबा कांबळेचे सर्व घेऊन आले. आमचं पाणी होते तेही घेऊन आले. आमचा देव चक्रधर होता तोही घेऊन आले. धरण आमच्या जिल्ह्यात आहे. पाण्यावर तुम्ही ऊस पिकवताय. तुम्ही दरिद्री कस काय? तुम्ही उपेक्षित कस काय? सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी पर्वतराजी सोडत असताना राहेर नांदेडचा विचार अगोदर केला. तुम्ही कस काय उपेक्षित असाल? तो देव श्री चक्रधर सुद्धा अगोदर राहेर नांदेडला जायला विचार करतो. इथली माणसं जिववलीत, जिवंत केलीत. हो, इथली माणसं जिवंत केलीत. चालणारी नाहीत, चालत असूनही जी मेलेली होती भावनिक दृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्या ती जिवंत केली. त्यांच्यामध्ये चेतना निर्माण केली आणि ही चैतन्यानं प्रेरित झालेली माणसं. काय बाबा, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तुम्हीच भूषवलं. एक वेळेला नाही 2-4 वेळेला तुम्ही घेतलं. भारताचं मला असं वाटतं गृहमंत्र तुम्हीच सांभाळलं. अजून किती मंत्रालय सांगू तुम्ही? अहो आमच्या नाशिकला द्या ना एखादा तुकडा. तरी तुम्ही स्वतःला म्हणता आम्ही उपेक्षित. सर्व तर तुम्हीच घेतलंय रजाव. नाशिकचा मुख्यमंत्री कधी झाला का कावळे साहेब गुरुजी? झाला का? नाही झाला. नाशिकचा गृहमंत्री झाला का? नाही झाला. नांदेडच्या एखाद्या धरणाचं पाणी नाशिकला पाठवलं का? नाही पाठवलं. याला कारण आहे त्या देवाची कृपा या तालुक्यावर आहे. त्या देवाची कृपा या जिल्ह्यावर आहे. त्याला राहेर आणि नांदेड आवडतं. तो गेला नाशिकला. नाशिकची समृद्धी पाहिली, नाशिकची श्रीमंती पाहिली, नाशिकची ती गार हवाई पाहिली. परंतु तरीही त्याचा जीव तळमळला. तो नांदेड राहेर करता. नांदेड राहेरच्या लोकांनी त्याला ओळखलं नाही. त्याची परीक्षा घेण्याची जी पद्धती आहे ती राहेरलाच घडली. हां, राहेरच्या जवळच घडली की आलेला महात्मा गावात आलेला आहे आणि म्हणून या महात्म्या पुढे ही सर्पदंश झालेली स्त्री जर नेऊन टाकली तर तो जिवंत करतो का? त्याचं सामर्थ्य तपासून पहा. अशी कुप्रवृत्ती त्यावेळेस जागी झाली आणि या कुप्रवृत्तीने सर्वज्ञांची परीक्षा घ्यायची ठरवली. याच नांदेडमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांना एक बाई बोलली. एक बाई बोलली, अरे धडधाकड दिसतो, चांगला गोरा पाना आहे, हा उच्चापुरा आहे, काम केलं ना तुला पोटभर खायला मिळेल. भीक मागत हिंडतोस. जिला तेव्हा कळालं नव्हतं, सर्वज्ञाच्या लक्षात आलं, हिला कळालं नाही भीक आणि भिकेतलं अंतर. भीक पोट भराय करता मागावी लागते आणि भिक्षा आत्मोद्धार करता मागावी लागते. भिकेने पोट भरतं, भिक्षेने आत्मोद्धार होतो. आणि मग सर्वज्ञांनी बघाना तरी सर्वज्ञांचं प्रेम केवढं आहे. ती ते म्हणत असून तिच्या गायी राखण्याचं काम सर्वज्ञांनी स्वीकारलं. तिच्या गायी राखल्या. नांदेडकरांवर कमी प्रेम आहे का? राहेरकरांवर कमी प्रेम आहे का? सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा अष्टशताब्दी जन्मोत्सव साजरा होत असताना मला असं वाटतं नांदेड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त जयंत्या झाल्यात बाबा. म्हणजे आमची सुद्धा हिंमत नाही एवढी. मी आता येतो आहे म्हणजे दुसरा कार्यक्रम आहे तिथे मला वाटतं अफाट असा जनसमुदाय होता. धो पाऊस कोसळत होता. परंतु त्या पावसाला सुद्धा पराभूत करून ही माणसं इथं विचारानं प्रेरित होऊन आलेली होती. हा दुसरा कार्यक्रम मला आमच्या शास्त्री बाबांनी सांगितला, रमेशजी शास्त्रींनी सांगितला. काल आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा कृतज्ञता सोहळा पार पाडत होतो. इथं ज्येष्ठ माजी खासदार आहेत, इथं आमदारांच्या सौभाग्यवती आहे.
मगाशी बोललेल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नामांकित म्हटल्यापेक्षा असं वाटायला लागलं की ह्या शरीराच्या डॉक्टर आहेत का अध्यात्माच्या डॉक्टर आहेत. इतकं छान त्या बोलत होत्या. मलाही म्हणजे विचलित झालो. माझे विचार माझ्या हातून सुटून गेली ती बराबर. फडणवीस साहेबांचा आम्ही सत्कार करत होतो. अवघ्या महानुभाव पंथीयांच्या वतीनं त्यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. आम्ही नाशिककरांनी घेतला होता. मला असं वाटतं 75 वर्षाचं कालखंड आपल्याला भारतीय स्वातंत्र्याला झाला. आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये मानवाकडे कोणी डुंकूनसुद्धा पाहिलं नाही. कोणी डुंकून पाहिलं नाही. एक उपेक्षित समाज. आजही आम्ही टोपी घालून निघालो का आमच्याकडे पाहतात एक कुठल्या जातीची माकडं आले म्हणून. काय गंमत आहे बा. मी माझा आग्रह असतो, मी भागवत करेल, टोपी घालून करेल. मी म्हणतो नाही, माझा तो स्वाभिमान, माझा तो धर्म आहे आणि मी जर तो समाजापर्यंत पोहोचवणार नसेल तर मी मानवतेसाठी काम करतो. हे कसं होईल? नाही ना होणार. आणि म्हणून आम्ही फडणवीस साहेबांची त्याकरता कृतज्ञता व्यक्त केली की 550 कोटी रुपये निधी, 550 कोटी फक्त एका वर्षाच्या आत मानुभाव पंथाच्या सर्वांगीण विकासाकरता दिली. आम्ही जेव्हा जेव्हा साहेबांकडे गेलो तेव्हा ते धर्मपंथ म्हणून तो निधी देत नव्हते. जोपर्यंत ही विचारसरणी वैष्णवांची असेल, महानुभावांची असेल, बसवेश्वरांची असेल, ही विचारसरणी जोपर्यंत या मानवी मनाच्या अंतःकरणामध्ये पाझरणार नाही, ते ओलं होणार नाही, तोपर्यंत तुम्ही बाह्यांगानं उभारलेली ही समृद्धी, मग ते रस्ते असतील, इमारती असतील, शौचालय असतील, पाण्याच्या टाक्या असतील, याच्याने मात्र यांची तृप्ती होणार नाही. लक्षात घ्या. यांच्यातला अतिरेकी वाढेल, यांचा हव्यास वाढेल आणि मग तो मिळवण्याकरता आम्ही बाह्या कधी वर करू हे सांगता येणार नाही. परंतु यांची वैचारिक आध्यात्मिक उंची जर वाढवली तर मग मात्र यांना दुःखच होणार नाही. अजिबात दुःख होणार नाही, कुठलंच नाही. मिळालं तरी नाही, नाही मिळालं तरी नाही. कारण मिळाल्यानंतर ऊत जाण्याचा शक्यता जास्त असते, उतू जाण्याची शक्यता जास्त असते. ते उतू जाऊ नये आणि म्हणून ही अध्यात्माची विचारसरणी मानव पंथाने 800 वर्षे या महाराष्ट्राच्या मातीत जोपासली. मराठी भाषेची सेवा केली. आम्हाला मराठीचा अभिमान नाही. तुम्हाला विचार करावा लागेल. मगाशी डॉक्टर मॅडम सांगत होत्या की मराठी भाषेचं प्रेम. मॅडम आपल्याला कुठं राहिलं? आपण आता सकाळी दंडवत कुठे करतोय, नमस्कार कुठे करतोय साहेब? आम्ही सकाळी गुड मॉर्निंग म्हणतो, कानठळात दिली पाहिजे. गधड्या कसला गुड मॉर्निंग करतो? बावळ्या सकाळी नमस्कार कर ना, जय हरी कर, राम राम कर, हरे कृष्ण कर, म्हण ना काहीतरी. तुझ्या तोंडात त्या निमित्तानं देव येईल ना. गुड आणि मॉर्निंग या दोघांमध्ये कुठं देव आहे? चांगली सकाळ कशाची करतो? अरे चांगली सकाळ तिथे होते जेव्हा ती प्रभात फेरी गावात फिरत होती वेगवेगळ्या धर्मपंथीयांची. तो वासुदेव डोक्यावर मोराची ती पगडी घालायचा, ती झांज टाळ हातामध्ये असायची आणि तो गावाला फेरी मारायचा, रामकृष्ण नामाचा गजर करायचा, हरे कृष्ण नामाचा गजर करायचा आणि गाव जागा करायचा. जागा झालेल्या प्रत्येक माणसाच्या कानावर पडलेला शब्द त्या वासुदेवाच्या मुखातला असायचा, श्रीकृष्ण असायचा. आणि कृष्ण नामानं दिवसाची सुरुवात झाली ना, अपयश येणारच नाही. तुम्ही तुमच्या जीवनात कृष्ण येऊ द्या. तुमच्यात कृष्ण येत नाही. तुमच्यात कृष्ण आला ना, बघा तुम्हाला काय चैतन्य मिळतं. अरे काय संसार करता दरिद्र्यासारखा, संसार करायचा कृष्णासारखा. एक बायको करता लेखाव आणि तेवढ्यावरच नाचत बसता. करायच्या ना 16,000. काय कन्हैयाची गंमत आहे बा, आपल्याला मोठी आवडते. कन्हैया बायका सुद्धा 16,000 बा. आमची एक आहे ना, तिला सुद्धा टिकली देता येत नाही धडाची. ती आपली लावते बाथरूममध्ये, आंघोळ झाली का परत लावली, दुसऱ्या दिवशी परत 30. अरे एका दिवसाला 16,000 टिकल्या द्यायचं रे कृष्ण प्रत्येकीला. 2-2 बांगड्या भरल्या ना तर एकीला 4 बांगड्या, 16 चोक 64,000 बांगड्या घ्यावं लागायच्या त्याला. काय हिंमत आहे ना. जगायचं असेल ना कृष्णासारखा, युद्धभूमीवर एकटा उभा राहिला, निर्णय घेऊन टाकला, पराभूत होणार आहे सर्वे. भीष्माचार्यांना माहिती होतं, कारण कृष्णानं अगोदर ठरवलेलं होतं मला काय करायचं. व्हायचं असेल ना कृष्णासारखं झालं जगलं पाहिजे. तुमच्या जीवनात कृष्ण असला पाहिजे बस. कृष्णाला भिकारचोट भक्त आवडत नाही. तुम्ही भिकारी बनून जाता म्हणून कधीच कृष्ण तुम्हाला भेटत नाही. कधीतरी तिथं बादशासारखे जा. कन्हैया पोरगा आहे तुझा, भाऊबंद आहे, गरीबासारखा येणार नाही. कसा आहे, वडाबिडा खातो का, समोसा, चल मिसळ खाऊन येऊ. कधी विचारलं? बावळ्यासारखे जाताना त्याला सांगता माझं बरं कर म्हणून. कशाला बरं करायला? अरे त्याला भिकारी आवडत नाही रे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना गांडीव धनुष्य तुझ्या हातातनं पडताय, तुझ्या अंगाला कंप सुटलाय, तुझी पाय लटपट करतायत. कुशाला म्हणतोय मी संन्याशी होऊन जाईल. काय रजा क्लैब्यम मास मगमा पार्था, काय नपुसकासारखं तुझं हृदय करून टाकलंय. तू नपुसकासारखा विचार करतोय.
कर ना जरा पुरुषासारखा विचार कर. तुझं कर्म जे आहे, तुझा धर्म जो आहे त्याचं प्रतिपालन कर. तू राजा आहेस, तू राजाने राजाचा धर्माचं पालन केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. युद्धभूमीवर तू उभा आहेस, तू माणसं मारायला उभा नाहीस, तू माणसं मारणार नाहीस, तू युद्ध करणार आहे, स्वतःच्या देशाचं स्वतःच्या प्रजेचं संरक्षण करणार आहे. राजाचं धर्म आहे तो, आणि राजानं राजधर्माचं पालन केलं पाहिजे. राजानं राजधर्माचं पालन केलं पाहिजे. तो भिकारी आवडला नाही त्याला. अर्जुन भिकाऱ्यासारखा उभा राहिला, त्याला आवडला नाही, आणि त्यानं भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. आम्हाला भगवद्गीता कधी कळाली नाही, आमची भगवद्गीतेची भेट झालेली नाही. आज मात्र बघा तुम्ही, लाडकी बहीण आली ना, त्या लाडकी बहिणीशी कर्तव्य नाही. सख्या भावाला आम्ही ओवाळायला जात नाही, परंतु 1500 रुपये घ्यायला मात्र आमच्या लाईनी लागलेल्या आहेत. मावल्यांना, या मावल्यांना 1500 रुपयापर्यंत यांच्यातली बहीण जागी करा. हा, यांच्यातली बहीण जागी करा. एका द्रौपदीनं महाभारतीय युद्ध घडवलं, एकाच द्रौपदीनं महाभारतीय युद्ध घडवलं. तुम्हाला वाटतं कृष्णाने घडवलं? तुम्हाला वाटतं दुर्योधनाने घडवलं? अरे अशी स्त्री उभी राहिली पाहिजे भारताची. केसाला धक्का लावला ना, दुःशासनानं शपथ घेऊन टाकली होती, तुझ्या कुळाचा नाश करून टाकली, आणि एकट्या त्या द्रौपदीनं सर्व कुळाचा नाश केला. नाश करत असताना स्वतःची पोरं मेलीत, स्वतःची प्रतिज्ञा मागे घेतली नाही, स्वतःची पोरं मेलीत. अभिमन्यू गेला, द्रौपदीची 5 पोरं मेलीत, परंतु ती स्वतःच्या पणापासून मागे सरकली नाही. ज्या वेळेला समाजामध्ये, घराघरामध्ये द्रौपदी जन्माला येईल ना, ज्या वेळेला द्रौपदी जन्माला येईल ना, कृष्ण तिचा पाठीराखा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की होईल तो. कृष्णाला द्रौपदी आवडते, सुभद्रा आवडत नाही. जन्म एका आईच्या कुदरातनं घेतलेला आहे सुभद्रेनं आणि कृष्णानं. सख्खी बहीण आहे, सुभद्रा आवडली नाही, द्रौपदी आवडली, कारण द्रौपदीला ती गोष्ट मान्य नव्हती. बघा, लक्षात घ्या, एका अबला समजून तिच्या केसाला हात घालत असेल ना, त्याचे हात तोडून टाकायची हिंमत. ही बहीण जन्माला आली पाहिजे. हा कृष्ण शिष्टाई करायला आला होता. ही वनवासातनं आलेली पांडव मागायला लागली, आमचं आम्हाला देऊन टाक. बघा तुम्ही, पांडवाचं मागणं आणि द्रौपदीचं मागणं, मावल्या मागणं असं मागा ना. हा, द्रौपदीचं मागणं वेगळंच आहे. पांडव मागणं मागत होते, आम्हाला 5 गावं तरी देऊन टाका बा, आम्हाला काही भांडणं करायचे नाही, युद्ध करायचे नाही, मारामाऱ्या करायच्या नाही. कृष्ण जेवत होता, कन्हैयाचं जेवण झालं आणि कन्हैया हात धुवायला बाजूला गेला. कन्हैयाच्या हातावर पाणी टाकत होती, आणि द्रौपदीनं कन्हैयाला विचारलं, कान्हा कुठे चाललास तू आज? काय चर्चा चालली होती? कन्हैया नसायला काही नाही ग सखे, दादानं सांगितलंय समेट घडवायचा, शांती घेऊन यायची. अरे मी समेट घडवायला चाललेलो आहे, शांती घेऊन येतोय. द्रौपदीने पाणी टाकता टाकता थांबली, डोळ्याकडे पाहिलं, कन्हैयाच्या डोळ्यात डोळे घातले, सांगितलं, कन्हैया तुझ्याकडचं मागणं आहे रे या बहिणीचं. बहीण भावाकडे मागण्याचा हक्क आहे, तुला बहीण म्हणून मागणं मागते. परत आलास ना, युद्ध घेऊन ये, शांती घेऊन येऊ नको म्हणून. आणि कन्हैयानं आशीर्वाद दिला द्रौपदीला, जा तथास्तु. आणि गेलेला कन्हैया बरोबर युद्ध घेऊन आलेला. युद्ध होणार नव्हतं, अजिबात होणार नव्हतं. 5 गावात येऊन भांडण मिटणार होतं, पण कन्हैयाला माहिती होतं द्रौपदीने युद्ध घेऊन यायला लावलं होतं. आणि एका द्रौपदीनं उभ्या भारतीय महायुद्धाची ती मुहूर्तमेढ रोवली. ही बहीण आता सध्या जन्माला येणं गरजेचे आहे. ही बहीण महानुभाव साहित्यामध्ये पाहायला मिळते. महदंबा बहीण आचार्य नागदेवांची पाहायला मिळते. भाऊ पानाचा विडा खातो ना, तो हातातून हिसकावून घेणारी बहीण महदंबा. त्याला सांगते, नागदेवा सर्वज्ञ चक्रधर स्वामी जाऊन अजून पुरेशी 5-10 वर्ष झाली नाहीत, कुशाल पान खातोस, तुला बरं वाटतंय? हातातला पानाचा विडा हिसकावून घेणारी महदाईसा लीळा चरित्रात पाहायला भेटते. बघा तुम्ही, ही बहीण होणं गरजेचं आहे. ही बहीण तेव्हाच होईल जेव्हा ह्या वैचारिक समृद्ध होतील. मुक्ताबाईची आठवण केली तुम्ही कोणीतरी, अरे बाबा, मुक्ताईनं ज्ञानोबाला आवाज देऊन ज्ञानोबाला जागा केला. ज्ञाना उठ बा, तुला समाजाला जागा करायचं आहे, उठवायचं आहे. हा झोपलेला समाज आहे, हा हातापायानं चालतो, डोळ्याने पाहतो, परंतु प्रेतवत आहे. तू जर रडलास तर या समाजाची अस्व कोण पुसणार आहे? आणि ताटीची अभंग जन्माला आली, योगी पावन मनाचा जन्माला आला. तो जन्माला आला. ही मुक्ताई बा, बघा, एका बाबाची बहीण समर्थपणे उभी राहिली. याला कारण आहे मुक्तेची वैचारिक परिपक्वता आहे. ज्या चांगदेवाला 1400 वर्ष तपश्चर्या करून कळालं नाही, त्या ज्ञानोबांना उपाधी कुठली द्यावी म्हणून कोरं पत्र पाठवलं, आणि सडेतोड उत्तर देणारी मुक्ता
चांगा कोराची राहिला, हे सडेतोड उत्तर देणारी मुक्ता विचारसरणीनं परिपक्व किती आहात. एका क्षणात उत्तर दिलं, चांगा कोराची राहिला. अरे ज्ञानोबाला पत्र लिही आणि चांगदेव 65 लिहिल्या गेली बघा. अरे स्त्री इतकी भरभक्कम पाहिजेला आहे. ही बहीण जिवंत झाली पाहिजे. तुम्ही जा शिवछत्रपतीच्या इतिहासामध्ये जा. शिवबांना घडवणारी एक स्त्री आहे, ती बहीणच आहे. जिजाऊंनी त्याच्यामध्ये ते रसायन ओतलं की 350 वर्षानंतर शिवाजी परत महाराष्ट्रात जन्माला आला नाही. एवढं रसायन त्या शिवबांमध्ये त्या जिजाऊंनी भरलं बघा. मी नेहमी गाणं म्हणायचो, आमचे शिवशाहीर कुठे आहेत काय माहिती. मामा कुठे? शाहीर मामा वा. मी नेहमी एक गाणं म्हणत असतो बघा. शिवबांच्या चरित्रातली मला ती गोष्ट, बहिणीचा विषय निघाला म्हणून मी त्यावर बोलतो आणि मी पुढे बोलायला जातो. वेळ होऊन गेलेला आहे, थकलोय आता मी. त्याचं कारण असतं की विशिष्ट वेळ आवाज काम करतो, तो नंतर तो आपोआप चिकटायला लागतो. त्याचा आवाजाचं वैशिष्ट्यच आहे. आणि आम्हा कीर्तनकारांना भागवतकारांना सवय आहे की आम्ही साधारणतः 10 ते 10:15 थांबवतो आणि तिथून तमाशा चालू होत असतो. तिथून तमाशाची वेळ सुरुवात होते. हे नाही ठरलेली आहे, अगदी परंपरा ठरलेल्या आहेत, कायदे कानून ठरलेले आहेत. 12ला वगनाट्य चालू झालं पाहिजे अगदी, आणि 4 वाजता गवळणी संपल्या पाहिजे, नियम आहे तो. त्याच्यामुळे मग आमचं कसं होतं, आता साधारणतः 10:41 झाली, थकलंय प्रकरणात. या अगोदर मात्र हवा भरून ठेवलेला फुगा होता, तो हळू आता छोटा झाला. बापूची इच्छा आहे, मामा बघा तुम्ही ते गाणं लिहिलं जात आहे, ते गाणं कधीतरी विचार केलं पाहिजे. मी म्हणायचो, मला आमच्या शाहीर मामाने सांगितलं, तुम्ही अपूर्ण म्हणताय. अशी चामुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. सुभेदाराची सून लाडकी युवती मोहकती. हे शिवबांचं गाणं अवघ्या महाराष्ट्रात म्हटलं जायचं. आम्हाला लहानपणी शिकवलेलं होतं. अरे आम्ही सुद्धा अभिमानानं म्हणायचो ते गाणं की शिवबाला त्या सुभेदाराची सून देखणी तरणी पण 21 वर्षाची या शिवबाच्या सैनिकाने तो खजिना लुटत असताना तिलाही उचलून आणलं. खजिना दाखवला राजाला, राजानं पाहिला, राजा प्रसन्न झाला. प्रसन्न झालेल्या राजाच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता पाहिली आणि सरदारांनी सांगितलं, महाराज अजून एक खजिना. महाराजांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं, आणायला खून केली अगदी, आणि तो मेना समोर आणला. राजा आश्चर्याने पाहत होते की कुठला खजिना मेन्यात बसून आणला. त्या मेन्याचे पडदे उघडले, मध्ये ती 21 वर्षाची तरणी बाण सुरंग जमा करून बसलेली होती. अल्लाची प्रार्थना करत होती, परमेश्वराची प्रार्थना करत होती, माझी अब्रू राख म्हणून. आमच्या शिवबांनी पाहिलं, गुडघे टेकवली. कथा सांगते, मला माहीत नाही काय खरी गोष्ट आहे. गुडघे टेकवले, तिला हात जोडली आणि तिला सांगितलं की बाळे, तुझ्यासारखी माझी आई सुंदर असती ना ग, मी सुंदर जन्माला आलो असतो. अशी जामुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. पटलंच नाही बा मला. मामानी मात्र मला सांगितलं बघा, आमच्या वजीरगावकर शाहिरांनी सांगितलं, बाबा हे बरं वाटतं का? मी रात्रभर विचार करत होतो. इथं वजीरगावलाच भागवताला आलो होतो, रात्रभर विचार करायचो की हे खरंच आहे, शिवबाची आई खरंच देखणी नव्हती का? मग शिवबा कुठल्या स्त्रीचा अपमान करणारा नाही, कुठल्या स्त्रीला वाईट म्हणणारा नाही. महाराष्ट्रातली तमाम स्त्री जात म्हटल्यापेक्षा दिसणारी प्रत्येक स्त्री ही शिवबांच्या दृष्टिकोनातून आई बहीण आहे. तिला चांगलं म्हणणं शिवबाच्या दृष्टीने असं काही मोठं नाही, ते कुणालाही चांगलंच म्हणतात. आईच आहे, त्यांची बहीणच आहे. परंतु यांना चांगलं म्हणत असताना माझी आई वाईट आहे असं शिवबा कसं काय म्हणू शकतील? अशी जामुची आई असती सुंदर रूपवती. जिजाऊ सुंदर नव्हत्या? ज्या जिजाऊच्या कुशीमध्ये शिवबासारखं रत्न जन्माला आलं ना, ती जिजाऊ वाईट कसं काय असू शकते? ज्या कुशीत एवढं सुंदर देखणं रत्न आलं, ते रंग काळा असेल गोरा असेल महत्वाचा नाही, दोन्ही रंगाची चिरफाड केली ना बाबा. वेळ होतं माझ्या नंतर आमचे बाबाजी आहेत, मकर धोकड्याचे बाबाजी बोलणार आहे. त्या काळ्या आणि गोऱ्या रंगाची चिरफाड केली ना, मी स्वतः गोरापान आहे, पण मला नेहमी वाटत असतं मी काळा का नाही म्हणून. कारण काळ्या रंगामध्ये बऱ्याच छटा दडलेल्या आहेत. काळा रंग तयार करण्याकरता आणि पांढरा रंग तयार करण्याकरता विज्ञान काय सांगतं कसा करावा लागतो? काळा रंग कसा तयार होतो? काळा रंग जर तयार करायचा असेल तर काय करावं लागतं? काळा रंग तयार करण्याकरता सर्व रंग एकत्र करावे लागतात, त्यातून काळा रंग तयार होतो. गोरा रंग कसा करायचा असतो? पांढरा
त्या काळ्या रंगातले सर्व रंग काढून टाकायचे असतात. जो खाली असतो तो पांढरा आहे, ज्याच्यात काहीच नाही तो गोरा आहे. तर काळ्या गोऱ्याचा विषय नाही. जिजाऊ सावळे असतील म्हणायचं नाही. कृष्ण सावळा होता, काळा होता हा नाही. जिजाबाईचा विचार, जिजाबाईने स्वप्न पाहिलं स्वराज्याचं, जिजाबाईंनी स्वप्न पाहिलं स्त्री संरक्षणाचं, जिजाबाईंनी स्वप्न पाहिलं माणसाला माणुसकीचं तत्वज्ञान देण्याचं. आपल्या पोराला शिकवलं. जो पोरगा जिजाऊच्या त्या खावणीत शिकला तो पोरगा आपल्या आईला वाईट कसं काय म्हणू शकतो? कसा म्हणेल? मी रात्रभर विचार केला. शाहिरानं सकाळी म्हटलं मामा हे गणित कसं आहे? मला नाही बाबा ते तसंच आहे. तसंच म्हटलं शिवबा, परंतु ती पोरगी म्हटली हे समाजापुढे आलं नाही. ते आलं ना मग कळणार आहे. ती मुस्लिमाची पोरगी नाही, ती फक्त पोरगी आहे, स्त्री आहे, एवढं महत्वाचं आहे. त्या मुलीला म्हटलंय, त्या मुलीला मेन्यातनं खाली बाहेर काढलं. शिवबांनी सांगितलं हिचं खना नारळानं ओटी भरा, हिच्या सासर माहेरला पोचवा. शिवबा परत फिरले आणि परत फिरलेल्या शिवबांना ही मुलगी, मुस्लिमाची मुलगी निश्वास सोडून हात जोडते. परत फिरलेल्या त्या पाठमोऱ्या आकृतीच्या त्या शिवबांना हात जोडते आणि ही पोरगी बोलते, बघा तुम्ही या पोरीचं बोलणं खऱ्या अर्थानं मावल्या हो, तुम्ही शिकला पाहिजे. हा विचार तुमच्यात आला पाहिजे, नक्की आला पाहिजे, नक्की आला पाहिजे. आज 1500 रुपये शासन देत असताना तुम्ही एकच विचार करता. आज सध्या 2 महिन्यानं इलेक्शन आहे, घेऊन टाका, पुढे पाहू, बंदच होणार आहे. ए बाबा रे, हे सतत चाललं पाहिजे. ज्यांनी दिलं ते दीर्घायुष्य झाले पाहिजे. हो, येणारा प्रत्येक राज्यकर्ता हा दीर्घायुष्य राहायला पाहिजे, सद्बुद्धी त्याच्या ठिकाणी जिवंत राहिली पाहिजे. ही विचार आमची असली पाहिजे ना. आम्ही तोकड्या विचाराची लंगडी माणसं का बरं असा विचार करतो की 2 महिने घ्या पदरात पाहून पाहू पुढं काय करायचं ते. हे वेड्या, अरे तू चिरायू होण्याचा विचार करणार रे, त्याला चिरायू होण्याकरता त्याला दिशा दे ना. ती मुलगी उतरली पाठमोर्यात, शिवबांच्या हात त्या पाठमोऱ्या आकृतीला हात जोडले. शिवबाची ती वाणी ऐकता वदे सुभेदार सून. शिवबांनी सांगितलं तुझ्यासारखी माझी आई सुंदर असती ना, मी सुंदर जन्माला आला असतो. त्या शिवबांचं वाक्य ऐकलं आणि त्याला प्रत्युत्तर ही मुलगी देते, शिवबाची ती वाणी ऐकता वदे सुभेदार सून. ही सुभेदाराची पोरगी म्हणते, ए अल्लाह ए कैसा अवली किस मिट्टी की खान. हे अल्लाह, अरे कुठला अवलिया रे, कुठल्या मातीच्या खाणीतनं जन्माला आला. ए अल्लाह ए कैसा अवली किस मिट्टी की खान. धन्य शिवाजी माँ तुम्हारी सलाम मेरा कहना. धन्य शिवाजी माँ तुम्हारी सलाम मेरा कहना. ए अल्लाह ए रब, हो सके तो मेरी उम्र शिवा को देना. हे अल्लाह, शक्य झालं ना माझं आयुष्य त्याला देऊन टाक. अरे ही बहीण जन्माला आहे ना, ही स्त्री जन्माला आहे ना, महाराष्ट्राच्या मातीत गरजेचा आहे. शासन आम्हा महानुभावांना देत नाही, पण महानुभावांनी पेरलेला जो विचार आहे, हा तो पेरलेला विचार आज महाराष्ट्राच्या समृद्धी करता नितांत गरजेचा आहे. तुमचा जीव यांच्या काही जीवलिया, हा विचार महाराष्ट्रात पहिल्यांदा सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी सांगितला. पुरुषांना खरे तुम्ही, तुमचा जीव आहे, या स्त्रियांचा जीव नाही का? तुमचा उद्धार करता एक देव आणि यांना कोणीच नाही का यांचा उद्धार करणारा. हा महिलांना स्वातंत्र्याने महिलांना मुक्त करणारा हा विचार सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी इथे पहिल्यांदा मांडला ना. अंधश्रद्धेने भरकटलेली माणसं, हा प्रत्येक गोष्टीला ताईत, प्रत्येक गोष्टीला अंगारा, प्रत्येक गोष्टीला दुपारा करणाऱ्या या लोकांचा हा असलेला अंधश्रद्धेवरचा तो भाव कमी करताना सर्वज्ञ किती छोट्या गोष्टींचा वापर केलेला आहे. राहेर नांदेड हे त्याला साक्षीदार नाव. विष्णू स्वामीची घटना सर्वज्ञ सांगतात की हा विष्णू स्वामी गावातला मोठा संत होऊन बसला. दररोज सकाळी भेटायला आलेल्या माणसाला सांगायचा, कुंडल्या पाहता येतात, तो कुंडल्या मोठी गंमत आहे. सध्या ज्योतिषांची आता 2 महिने धंदेच, बस आम्ही आता 5 वर्षाचं कमावणार, घाबरायचंच नाही आम्हाला. बस इकडचा येतो आम्ही, त्यालाही ताईत करून देतो, तू निवडून येशील. येही येतात, यांनाही ताईत करून देतो, तू निवडून येशील. घेणं नाही आम्हाला ते, पडल्यानंतर आम्ही आमचं उकाळ भांडर करून घेत असतो. सर्वज्ञांनी सांगितलं, हा विष्णू स्वामी दररोज लोकांना भविष्य सांगत होता. माणसं आली का तू रात्री वांग्याची भाजी खाल्ली, शेपूची भाजी खाल्ली, दररोज बोलायचं. स्वामी सर्वज्ञ सांगतात, बाई त्याला गुटिका सिद्धी प्राप्त झालेली होती. एक वनस्पती आहे, हो आमच्या गावामध्ये, आमच्या गावाच्या जवळ गोड पाणी करून देणारा एक माणूस आला होता. तो हात बुडवला का पाणी हातात द्यायचं आणि ते पाणी गोड लागायचं. नंतर कळालं हे गोड कशामुळे लागतं. गुळाचे कारखानदार आहे, गुळाचं पावडर करतायत, साखर विकता ही सरी माणसं गोड झालीत, यांना माहिती ते कसं करावं लागतं ते. हां
विष्णू स्वामीला एक मुळी मिळालेली होती, जिला गुटिका सिद्धी म्हणतात. सर्वज्ञ म्हणतात बाई तो तोंडात ठेवायचा आणि मग तो उडायचा, घराघरांवर जायचा, वरनं साण्यातनं पाहायचा कोण काय जेवतंय, नवरा बायकोची भांडणं कशी चालली, गप्पा कशा चाललात, पैसे कसे मोजतात. सकाळी ती माणसं भेटायला आली की विष्णू स्वामी त्याला सांगायचं, तू रात्री हे जेवण करत होता, तुम्ही नवरा बायको भांडत होती, तू अशा शिव्या देत होता, तू अशी भांडे आपटत होती. हा सांगायचा, लोकांना वाटायचं देवपुरुष आहे. या विष्णू स्वामीने एक दिवस लोकांना सांगितलं की अरे मी स्वर्गात जाणार आहो देवाला भेटायला, तुमचे निरोप काय काय ते सांगा. काय गंमत आहे राजाओ, निरोप सांगणाऱ्याची गर्दी लाईनच लागली, प्रत्येकजण चिठ्ठ्या आणून द्यायला लागली. चिठ्ठ्या जमा झाला, ढीग जमा झाला, निरोप झाला. बरं, निरोप पोहोचवण्याकरता 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये त्यांच्या पायावर टाकत होते की चिठ्ठी सर्वात वर आमची आली पाहिजे. बघा ना तुम्ही, लाडक्या बहीण योजनेचं सर्वात अगोदर आपलं नाव नोंदवलं गेलं पाहिजे, म्हणून 1500 रुपये तुलाच घेऊन टाक पहिल्या महिन्याची, पण माझं नाव नोंदव बा पहिल्यांदा. अरे तिथंही तसं झालं, गर्दी झाली. 4 वाजले, 5 वाजले, त्या गंगा तीराच्या त्या वाळवंटामध्ये माणसाचा ढीक झाला. आणि आता विष्णू स्वामीने ती तोंडात गुटिका गपचूप टाकली. आता विष्णू स्वामी उडायला लागले, हळूहळू वर जायला लागले, लोक जय जयकार करायला लागले. आता अजून वर गेले, आता 100 फूट, 200 फूट, 300 फूट. आता वरनं लोक ओरडून सांगत होते स्वामीजी देवाला माझा निरोप सांगायचा राहिला म्हणून. स्वामी आता वरनं आशीर्वाद देत होते. उन्हाळ्याचे दिवस होते आणि आता वाहटूळ उठली. वाहटूळ उन्हाळ्यात वाहटूळ उठली, गोल करागाळा गेली. नेमकं दुर्दैवानं विष्णू स्वामी वाहटुळीत सापडले. वाहटुळीचा कचरा विष्णू स्वामीच्या नाकात गेला आणि शिंक आली. शिंक आल्यावर तुम्हाला माहिती आहे तिला रोखता येत नाही. शिंक रोखायचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाही, तिचा स्पीड इतका आहे, इतकं विज्ञान सांगतं, तिचा वेग इतका आहे शिंकेचा की तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ही बोबळं बाहेर फेकल्या जातात, एवढी ताकद तिच्यामध्ये आहे. शिंक आली आणि तोंडातली ती गुटिका त्या शिंकेबरोबर बाहेर फेकल्या गेली. अहो काय ती मुळी फेकली ना. आता विष्णू स्वामी आरामशीर खाली यायला लागली. सर्वज्ञ चक्रधर स्वामी सांगतात बाई तो पाण्यात पडला म्हणून वाचला, अन्यथा त्याची हाडं काढं जमा करावी लागली असली. हा अंधश्रद्धेवरचा पहिला घाव सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी घालत असताना किती सहज केला हो, किती सहज केला. सर्व धर्माबद्दलची समानता सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मांडत असताना वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे फोडावा. अरे देव कधी वैर्याचा असतो का? हां, देव कधीच वैर्याचा नसतो. तिथं समानतेचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तुम्ही समानतेनं वागा. आज 800 वर्ष समानतेनं न वागल्यामुळेच मानवाव्यांचा तो मोठा विचार महाराष्ट्रात येऊ शकला नाही. मानभाव काहीतरी वेगळी जमात आहे, मानभावांचं भलतं वेगळंच आहे. तुमचं काय आहे रे? माझे एक मित्र आहे, मला सांगितलं बाबा माझी बहीण बी मानभाव पंथात आहे. तुमच्याकडे ते काळे देव असतात ना, मी त्यांना सांगितलं महाराज आमच्याकडचे काळे नाही, विठोबाचा रंगही काळा आहे. तुम्ही आम्ही एकाच रंगाचे आहो. कृष्ण रंगामध्ये आपल्याला न्हावून निघायचं आहे आणि कृष्ण रंगाच्या प्राप्तीकरता तुम्ही आणि आम्ही एकाच वेळेला प्रयत्न करतो आहोत. आम्हीच दोघांनी जर दोघांचे रंग वाटून घेतले ना तर बेरंग महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या बेरंग झालेला आहे, कारण आमची विचार भन्न झाली आणि म्हणून आम्ही आमचे रंग वेगवेगळे बदलून टाकले. सकाळीचा आमचा रंग वेगळाच असतो. बघा ना तुम्ही मावले हो, तुमचे रंग नका ना बदलू. सकाळी पिवळी साडी का पिवळी टिकली, नवऱ्याचा रंग पिवळा लावायचा का मग त्याला? दुपारी निळी साडी निळी टिकली म्हणजे नवऱ्याचा दुपारचा निळा रंग आहे का? अरे तुमच्या रंगानं हा विचार रंगीत व्हायला लागला ना. अनेक रंगाच्या मिश्रणानं आज आम्ही कुठे चाललेलो आहोत हे कळत नाही. हे कळण्याकरता मला असं वाटतं फडणवीस साहेबांनी विचार केला की मानवाव पंथाच्या सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा विचार या महाराष्ट्राच्या मातीला देणं गरजेचं आहे. हो गरजेचं आहे. समानतेचा विचार आहे. वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे फोडावा हा विचार बघाना कसा आहे की वैर्याचा एक लहान सर्वज्ञांचा तो शिष्य आहे. नदीवर जातो, कपडे धुतो, वाळू घालतो. ती फुटलेली मूर्त त्या वाळूमध्ये पडलेली पाण्याबरोबर वाहून आलेली ती भंगलेली आहे. त्याला हातात खडे घेऊन तिचं नाक आहे, तुझं कान आहे, तुझे डोळे आहे. घरी परत येतो. सर्वज्ञ सांगतात काय खेळत होतास? काही नाही प्रभू. सर्वज्ञ सांगतात त्या मूर्तीला खडे मारतो, नाहीच काय. अरे वैर्याचा देव, तो वैरी असला म्हणून काय झाला रे? त्याचा देव नाही का तू? त्याला दगडानं तू हेळसांड करशील का? सांगितलं पाहिजे ना. अज्ञानानं पिंजलेला हा समाज किती किती भ्रष्ट आणि मूर्ख होता त्या काळचा. सर्वज्ञ त्या काळच्या समाजाला ओरडून सांगत होते. एका थंडीच्या दिवशी सकाळची वेळ आहे. बाबा काय गंमत आहे, ही नांदेड राहेर प्रांतातल्या घटना आहे. सकाळची वेळ आहे, एकांकीच्या लिळेमधली ती घटना आहे की सर्वज्ञ सकाळी थंडीचा प्रहर होता, रात्रभराचा प्रवास केला, थकले. विचार केला आपण कुठेतरी विश्रांती घेतली पाहिजे. गावाच्या कडेवरनं जाताना उकिरडी होती, त्या उकिरड्याला कुत्र्यानं खोपा केला होता. सर्वज्ञ त्या खोप्यामध्ये गेली, मस्त झोपली. सकाळी बाया आपल्या राखपुंजा भरून त्याच्यावर आणून टाकत होत्या. गरमी वाढत होती आणि सर्वज्ञ मोठ्या मोठ्याने घोरत होते. काही लोकांनी शेकोट्या पेटवल्या, शेकत बसले होते. सर्वज्ञांना जाग आली आणि जागेच्या भरात ते उठले
उठले तसं तो उकिरडा घेऊन उठले. कोणीतरी पाहिलं, अरे उकिरडा वियाला. काय गंमत आहे. उकिरडा प्रसूत झाला. लोक धावलीत. सर्वज्ञ मात्र अंगावरची कपडे झटकली आणि रस्त्याला लागलीत. आता ही 10-12 शेकोटी शेकणारी उकिरडा वियाला म्हणून गावातल्या त्या पंडिताकडे गेली, ज्योतिषाकडे. त्या ज्योतिषाला सांगितलं उकिरड्याला माणूस झाला. काय मूर्ख समाज आहे. काय मूर्ख होता त्यावेळचा समाज आणि काय मूर्खात काढला जात होतो समाजाला. त्या ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, सॉरी जातीवाचक नाही शब्द बोलायचा, त्या पंडिताला जाऊन सांगितलं. त्या पंडिताला आणला. तो उकिरडा माणूस जन्माला घातला त्या उकिरड्यानं. त्यानंही पंचांग उघडायला सुरुवात केली. पंचांग पाहिलं. त्या लोकांकडं पाहिलं आणि त्यांना सांगितलं, अरे मोठा अरिष्ट येणार आहे आपल्या गावावर. त्याने मग उकिरड्याला माणूस झाला ना, मोठा अरिष्ट आहे. काय करावं लागेल म्हणे, 10 दिवस आता पंक्ती घालाव्या लागतील, आम्हाला दक्षिणा द्याव्या लागेल, कपडे द्यावे लागतील, चपला घ्याव्या लागतील, छत्री घ्यावी लागेल, सोन्याचा टिळा करावा लागेल, चांदीचा नाक करावा लागेल. गावातल्या लोकांनी गावभर वर्गणीक सुरुवात केली. उत्साही गावात कार्यकर्ते असतात, वर्गणी करणारे मोठे. वर्गणीला सुरुवात झाली. पैसा जमा केला. आता मंडप टाकला. स्वयंपाक व्हायला लागली. दान दक्षिणा सुरुवात झाली. सर्वज्ञ चक्रधर महाराज सांगतात, बाई आम्ही सुद्धा जाऊन त्या पंक्तीत बसलो आणि यथेच्छ जेवण केलं. बघा नाव, अज्ञानाच्या खाईत पडलेल्या या समाजाला सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी 800 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने जागं केलं, ती पद्धत काय देखणी आहे. हातात काठी घेऊन शिकवलं नाही. लक्षात घ्या, काठी घेऊन समाज शिकणार नाही. प्राध्यापक विद्यार्थी घडवू शकतो, लक्षात घ्या. माणूस घडवू शकत नाही. माणूस घडवण्याचं काम ही माऊली करत असते. या माऊलीला हिची ताकद माहीत नाही, हिला माहीत नाही. हां, हिला पाटलीन व्हायची मोठी हौस झालेली आहे. तू पाटलीन होऊ नको, तू अगोदर आई हो. हां, तुझं आई होणं फार गरजेचं आहे. तू आई होत नाहीस आणि म्हणून तुला पाटलीन होता येत नाही. तू आई हो, तू पाटलीन आपोआप होणार आहे, नक्की होणार आहे. तू आई हो. तुम्ही कधीतरी हा बल्ब लावलाय ना, याच्या शोधकाचा तुम्ही विचार केला? सायन्स बघा ना तुम्ही, तो संशोधक कोण आहे, नाव सांगता येईल? माहिती बल्बचा शोध कोणी आहे? एडिसन. हा, निर्बुद्ध पोरगा शाळेत जायचा. एक दिवस शिक्षकांनी पत्र लिहिलं, त्याच्या हातात गुंडाळून दिलं, जा तुझ्या आईला दे. घरी आला, आईच्या कमरेला मिठ्ठी मारली. झालं, आई अगं माझ्या आई मास्तरांनी तुला पत्र दिलंय का? आईनं ते पत्र घेतलं, उघडलं, वाचलं. एडिसन मात्र घट्ट मिठी मारून आईच्या तोंडाकडे पाहत होता. आई काय म्हणते? आईच्या डोळ्यात आसू आली. एडिसननं विचारलं, आई काय म्हटले ग माझे सर? तिने आपल्या बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवला, केसावरनं हात फिरवून सांगितलं, बाळा तुझ्या मास्तरानं लिहिलं, बाई तुमचा मुलगा प्रचंड बुद्धिवान आहे, हां प्रचंड हुशार आहे, त्याला शिकवण्याची हिंमत किंवा तेवढी लायकी आमच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून तुमच्या मुलाला शाळेत पाठवण्याची गरज नाही. मुलाला आनंद झाला, उड्या मारायला लागला. आईनं ते पत्र कपाटात ठेवलं. ही गोष्ट सांगत नाही, ही खरी आहे. तो संशोधक आहे. तुम्ही ज्याच्या प्रकाशामध्ये बसलात त्या लाईटचं संशोधक. मुलांमध्ये खेळायला गेला, हळूहळू मोठा झाला. एक दिवस आई वारली, आईचं क्रियाकर्म झालं आणि मग तो आईचं ते कपाट उघडायला गेला. कपाट उघडलं, त्या कपाटाच्या खोलवर ठेवलेलं ते मास्तरानं दिलेलं पत्र त्याच्या हाती लागलं. पत्र घेतलं, उघडलं, वाचायला लागला आणि एडिसनच्या डोळ्यातनं आसवांच्या धारा सुरुवात झाल्या. कंठ दाटून आलेला होता. मास्तरानं ते पत्र लिहिताना लिहिलं होतं, बाई तुमचा मुलगा मूर्ख आहे, निर्बुद्ध आहे, तो जर शाळेत पाठवला तर इतर मुलांवर परिणाम होईल, तुमचा मुलगा आमच्या शाळेत पाठवू नका. एडिसनच्या डोळ्यातनं अश्रू गळत होते. एका आईनं एडिसन नावाचा संशोधक तयार केला. कुठल्या शाळेनं नाही, कुठल्या प्राध्यापकानं नाही, कुठल्या मास्तर नाही, कुठल्या कोचिंग क्लासेसनं निर्माण केला नाही. आईनं फक्त त्याच्या केसावर हात फिरवला आणि एडिसन जन्माला आला. त्याच्या एकट्याच्या जीवनात प्रकाश अंधार पडणार होता. त्या एडिसननं अवघं जग उजळून काढलं. हे अवघं जग उजळून काढण्याची ताकद या माऊलीमध्ये आहे. हिला कळालं पाहिजे. या माऊलीला जागं करण्याचं सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या त्या लीळा चरित्राच्या पानावर जाऊन बघा. हां, जाऊन बघा. नाव तुम्ही हिंदू धर्मीय लोक आहात. हां, हिंदू धर्मीय लोक आहात. महानुभावांना 800 वर्ष तुम्ही उपेक्षित ठेवलं, परंतु महानुभावांनी मात्र महाराष्ट्राचं ऋण कायम ठेवलेलं आहे. सर्वज्ञांनी सांगितलं महाराष्ट्रीय असावे, तुम्ही महाराष्ट्रात असलं पाहिजे. परंतु याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव जसंच्या तसंच जपलं पाहिजे. यावरही सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी आपल्या शिष्यांना शिकवणूक दिली. बघा, तुम्ही ज्या ज्योतिर्लिंग नमस्कार करायला जाता ना, मानभावाचं भलतंच वाईट बा, ती या देवाचा प्रसाद घेत नाही, त्या देवाला हात जोडत नाही. का बरं रे बाबा, तुझा काय एवढा आग्रह? प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य. त्याला नाही खायची साखर, त्याला नाही खायचा पेढा, त्याला नाही पाहिजे तुझं खोबरं, तुझा तेवढाच का बळजबरी? त्याला आमची इच्छा आहे तू दारू पिऊ नये, तू सोडतो?
आमची इच्छा आहे तू बिड्या पिऊ नये, तू सोडतोस. आमची इच्छा आहे तू बाईला शिव्या देऊ नये, सोडतोस. आमची इच्छा आहे तू पत्ते खेळू नये, सोडतो. तुला सर्व चालतं. मानभावानी मात्र आमचा प्रसादच घेतला नाही. मानभावाचं भलतंच वेगळं बुवा. अरे वेड्या, ज्या ज्योतिर्लिंगाच्या पाया पडण्याकरता घरनं नाटक करून निघतो ना, हां, अवघं घर तुला पोहोचवायला येतं. काय तुझी शानच असते बा, मस्त सजून निघतो. सरे तुला पोहोचवायला निघतात जसं काही तू कारगिलच्या युद्धावर चालला, आता भारत जिंकून आणणार आहे. पहा ना तुम्ही त्याचं कौतुक. त्याला बामची बाटली, डोक्याची गोळी, पायाची डुबली, जुलाबीची गोळी, ताण लाडू, भूक लाडू, मोबाईल, फुकटचं सिम कार्ड, फुकटचं त्याला टॉक टाईम, एवढा नाटक करून तू दिंडीला निघतो बावळ्या, वेडास. त्या ज्योतिर्लिंगाचा इतिहास वाचला? वाच. सज्जनो, मला रमेश शास्त्रीने बोलवलं होतं. मी थकलेला खूप होतो, पण रमेश शास्त्री हा माझ्या परंपरेतला, ही नवी परंपरा आहे आमच्या पंथातली कीर्तनकार आणि प्रवचनकारांची. रमेश अतिशय सुंदर प्रवचन करतो. माझं या पोरांवर प्रेम आहे. मला असं वाटत असतं ही मी ठीक आहे, माझ्या जवळपास ती बिचारी येत नाही, स्वभाव थोडा सटकेला, परंतु माझं प्रेम आहे की ही पोरं कीर्तनकार झाली पाहिजे, ही प्रवचनकार झाली पाहिजे. प्रवचन कीर्तनानं यांची पोटं भरतील हे महत्त्वाचं नाही. मानव संन्याशाला पोट भरायची काळजीच नाही, अजिबात नाही. बाबा कपडे मागितले तुम्ही यांना, न्यायचा प्रश्न आहे, दिवजे न्यायची कशी आता. मानव संन्याशाला पोट भरायची चिंता नाही, कारण त्याला देवानं झोळी दिलेली आहे. आणि देवानं सांगताना त्याला सांगितलं तू राजकुमार आहे, हा भिक्षा राज्यबाई, तू राजा आहे, तू राजकुमार आहे, तू काळजी करू नको. परंतु या समाजाचा उद्धार करण्याकरता आणि समाजाला प्रगल्भ करण्याकरता कीर्तनकार प्रवचनकारांची गरज आहे. रमेश आमच्या परंपरेचा, त्याचं कीर्तन मी वारंवार कुठे कार्यक्रमाला असलो, रमेश आला की मी कोपऱ्यात बसून ते ऐकत असतो. मला असं वाटत असतं ही पोरं या प्रवाहात निघाली पाहिजे. रमेशचा फोन आल्यानंतर नाही म्हणता आलं नाही, अन्यथा मी 12 वाजता संपलं. एक तिकीट कॅन्सल झालं रात्री 10चं आणि मग सकाळचं केलं. गाडी अशी गमतीची मिळाली ती तपोवन की आम्हाला दिवसभर तप करायला बसून ठेवलं. झोपायलाच जागा नाही, स्लीपर कोचच नाही त्याच्यात, त्याच्यामुळे बसून आले तप करत. ती तपोवन उद्याही तसं जाय. खूप बोलायची इच्छा होती तुमच्याशी, खूप. तुमच्या भागातली नेते सुद्धा मला आवडतात. नको ना राजा, तुमच्या भागातली नेतेही मला आवडतात. आमच्या भागातल्या नेत्यांना वेळच नाही ताई साहेब. एवढा वेळ कुठं बसता तू? ठीक आहे, ते चिरडेबाबासारखे एखाद्या एंगरटाला बसतात, त्याला कारण असतं. ते चिरडेबाबा भडगळ बोलून मोठा परिणाम करत असतो. कानेराज बाबासारखी माणसं असतात. कानेराज बाबांसारखी माणसं ही क्रांतिकारक आहेत. 800 वर्षानंतरचा पहिला मोर्चा कानेराज बाबा, येलेराज बाबा, आमचे कांबळेचे बाबा, महानुभा पंथाच्या इतिहासातला आहे. बरोबर आहे ना बाबा? असंच आहे ना? गोपीराज बाबा या लोकांनी पहिला मोर्चा काढला. हां, बोलायचं खूप होतं तुमच्याशी, थकलोय. फक्त एक, नेते मोठे गमतीचे आहेत. मला गुरुजींचं मोठं कौतुक वाटतं बा. मी काल परवाही म्हटलं होतो, मागे घेणं देणं नाही. मी इथून उतरलो की माझी त्यांची भेट होत नाही, आणि तेही बिचारे, त्यांनाही काही ज्योतिष भविष्य पाहायचं नाही, अंगारा लावून घ्यायचं नाही. परंतु ते आल्यानंतर पूर्ण प्रवचनाला बसतात, पूर्ण कार्यक्रमाला स्वतःचा हार आणि तुरा घेतला आणि ते तडातडा निघाले. अर्धी सभा उधळून लावली अशी कधी घडलेली नाही. माझ्या भागवताला आली. मग माझी खासदार आलेले आहेत, त्यांचं वय पाहता त्यांनी इतका वेळ बसायला नको असं मला पहिल्या क्षणापासून वाटत होतं. परंतु ती जाग एकाग्रतेनं बसली. त्यांचं बसणं ही तरुण कार्यकर्ते मुकाटपणे बसलेली आहेत. खासदार साहेब जर उठले असते ना, वृद्ध उठले, तर भगवद्गीतेचा नियमच आहे, यद्यदा चरती श्रेष्ठ तत् देवे तरोजन. तो श्रेष्ठ जसा वागत असतो तसेच त्याच्या पेक्षा लहान असलेली लोक वागत असतात. त्यांनी त्यांचं बुजुर्गपण जपलं. या मावल्या जशाच्या तशा बसलेल्या आहेत. आम्हाला कूलर असून सुद्धा गरम होतं. पुढून मागे गेलो. तुम्ही मावल्या कशा बसला असाल? माझी बोलायची खूप इच्छा होती, परंतु थकलं आहे रजाव. एक थकण्याला एक सीमा असते. माणसानं काम करायचं किती. रमेशचं माझ्यावर प्रेम आहे. रमेश मला म्हणतो अजून 10 मिनटं तरी बोला, आणि जे बोलत होतो रमेश आता तेच विसरून गेलो. परंतु एक लक्षात घ्या, महानुभावांचा हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तो पोहोचला नाही तर तुम्हाला लक्षात, तुम्ही माळकरी होऊ नका हो, काहीच नाही. आमच्या देवाला तुम्ही माळकरी झाला पाहिजे आग्रह नाही. तुम्हाला संन्यास देण्याकरता सर्वज्ञ चक्रधर महाराज महाराष्ट्रात फिरले नाही, तुम्हाला माणूस बनवण्याकरता फिरलेले आहेत. हो, तुम्ही माणूस बना, मनुष्य मात्र होऊ नये असावे. तुम्ही माणूस व्हा फक्त, बस. तुम्ही माणूस झालात का दैवत्वाला प्राप्त होणार आहेत. कारण माणूस माणसामध्ये देव अवतरतो, लक्षात घ्या. तुम्ही माणूसच झाला नाही या, तुमच्यात माणूस जन्माला येत नाही आहे. माणूस मागणारा देव माणूस मागणारा देव, माणूस मागणारा संत या महाराष्ट्राच्या मातीत कान्याकोपऱ्यात फिरला. तुम्ही माणूस झाला पाहिजे. तुम्ही मनुष्य मात्र होऊन असावे. तुम्ही मनुष्य मात्र झालात की तुम्हाला प्राणी मात्रावर दया करण्याची बुद्धी समजेल.
तुम्ही माणूस असलात की तुम्ही बलात्कार करू शकणार नाहीत, तुम्ही वाईट नजरेने छेड काढू शकणार नाहीत, अपमान करू शकणार नाहीत, तुम्ही मद्यप्राशन करू शकणार नाही. तुम्ही माणूस नात, तुमच्यात माणुसकी जन्माला आली पाहिजे. तुम्ही विचाराने तुम्ही दरिद्री नाहीत, तुम्ही श्रीमंत आहात, तुमचा विचारही श्रीमंत आहे, परंतु तुमच्या विचाराला ग्रहण लागलेलं आहे. ग्रहण लागल्यानंतर चंद्राचं तेज संपुष्टात येतं, तो राहू त्याला खाऊन टाकतो. आमच्या अविचार नावाच्या राहूनं आमचं तेज नष्ट केलं. माणसासारखी दिसत नाहीत आम्ही, लक्षात घ्या. नानोबांचा या चालत्या फिरत्या माणसांवर भरोसा नव्हता. वैष्णव मंडळी, नानोबांनी सांगितलं, मी सांगितलं ना हे गदडे भलतंच लिहून ठेवतील. ज्ञानेश्वरी लिहायची होती. नानोबांना माहिती होतं मी माणसाला एखाद्याला मदतीला घेतलं आणि मी कोण आर्य सांगितलं का तो तिकडे कार्य लिहून ठेवेल. आणि म्हणून नानोबांनी त्या स्मशानातल्या प्रेताला उठवलं, त्याला सांगितलं तुझ्यावर विश्वास आहे, उठ. प्रेत उठलं आणि त्या प्रेतानं ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता मदत केली. बघा तुम्ही, त्या प्रेताला माणुसकी आलेली होती, माणसातला माणूस संपलेला होता. तो माणूस, त्या माणसाच्या विचाराला राहूचं ग्रहण लागलेलं आहे. तुकडोजींचं एक गीत अतिशय देखणं तुकडोजी म्हणतात, कधी येशील मनमोहना पहाण्या भारत आपुला पुन्हा पहाण्या भारत आपुला पुन्हा भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले. आम्ही गुलामगिरीत जगन जगल्याचं शिकलेलो. आम्ही पैशाचे गुलाम, बायकोचे गुलाम, कुत्र्याचे गुलाम, मांजराचे गुलाम, बैलाचे गुलाम, या गाडीचे गुलाम. 50 लाख रुपयाची गाडी घेऊ शकतो आम्ही, परंतु आम्ही ड्रायव्हरचे गुलाम असतो, तो आम्हाला नाचवत असतो. आम्हाला गुलामी करायची सवय आहे. आणि तुकडोजी सांगतात या भारतातल्या माणसाला गुलामीची सवय लागून गेलेली आहे. भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले तोडण्या येई बंधना पहाण्या भारत पुला पुन्हा पहाना भारत पुला पुन्हा. ही गुलामगिरीची बंधनं, इंग्रज गेलीत म्हणून गुलामगिरीची बंधनं तुटली नाहीत, कारण त्या गुलामगिरीनं आम्हाला गुलाम म्हणून राहायची सवय झालेली आहे. आमचा स्वतंत्र विचार आम्ही मांडायला तयार नाही आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी स्वतंत्र विचार इथे मांडला. स्वतंत्र विचार मांडला. मातंगाच्या हातातला लाडू घेणारा 800 वर्षापूर्वीचा एक संत आहे. महाराष्ट्राला कळालं नाही की स्पृश्य जाती भेदाच्या भिंतीला जोरात धक्का मारून कोसळून टाकणारा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज तेव्हाचा हा अवतार ईश्वरी पुरुष ज्याला मान्य नव्हतंय. हा मातंग सकाळी सकाळी आला, सर्वज्ञांच्या शिष्याला निरोप दिला, देवाला मला भेटायचं आहे. अरे मातंगाची महाराची भिलाची अवस्था कशी केलेली होती या समाजानं. हो, खूप दिवस लागले हो बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करण्याकरता, खूप दिवस लागले. स्वामी गेल्यानंतर 700 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. 700 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर या समाजाची उपेक्षा पाहिल्यानंतर रडले आणि धर्मांतर करून टाकलं. 700 वर्षापूर्वीचा काळ किती भयानक असेल हो. त्यांच्या गळ्यात मडकं बांधून दिलं होतं, बाहेर झाडणी बांधून दिलेली होती. यांनी चालताना सुद्धा झाडणीने यांच्या पाऊल खुणा पुसल्या पाहिजे. यांनी थुंकायचं असेल मडक्यात थुंकायचं. यांनी धर्मशास्त्राचा शब्द कानाने ऐकला ना, यांची कानामध्ये शिस गरम करून ओतून टाकायची. तेव्हाची जातीय व्यवस्था फार भयानक होती. ज्ञानोबांचे वडील आणि आई दोघांनी विवाह केलेला आहे, धर्ममान्य विवाह. त्याने मनानं संन्यास घेऊन टाकला. पण संन्यास सोडत असताना ज्ञानोबांच्या वडिलांनी विठ्ठलपंताने मनाने कपडे उतरवले नाही. बायकोची आठवण आली म्हणून घरी पळून आले नाही. त्यांच्या गुरुने सांगितलं तुझा संसार उभायचा, घरी जा, संसाराचं सर्टिफिकेट घेऊन परत ये, जा परत. ज्ञानोबांचे वडील परत आले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी देवीच्या संसारातनं जन्माला आलेली ही फुलासारखी मुलं त्यावेळच्या समाजानं मात्र सांगितलं ही भ्रष्ट संतती आहे. यांचं तोंड पाहिलं तरी आम्ही भ्रष्ट होतोय, आम्हाला विटाळ होतोय. बघा ना समाज व्यवस्था किती भयानक होती त्यावेळच्या. तो सकाळचा मातंग गायचा मडकण गळ्यात आहे, मागे झाडणी आहे, खाली मानेना. कितीतरी दिवसाच्या वेदना समाजानं दिलेली चटक्या चेहऱ्यावर दिसत आहे. बाईंना सांगितलं बाई मला देवाचं दर्शन घ्यायचंय, आणि गेलेल्या बाईनं स्वामींना सांगितलं प्रभो भेटायला मातंग आलेला आहे. बा सर्वज्ञ घाईनं उठली, बाहेर आली. सर्व ब्राह्मण वर्ग सर्वज्ञांच्या भोवती होता. ब्राह्मण म्हणजे जातीनं नाही, लक्षात घ्या, विचारानं. तो विचार आहे ब्राह्मण नावाचा, जात नाही, जात नाही.
तो विचार आहे. ही सर्व लोक आली. आता सर्वज्ञांपुढे मातंग आला. आता स्वामी कसे वागतात म्हणून सर्वज्ञ मात्र समोर गेली. त्याने प्रणाम केला, लांबनं प्रणाम केला. खांद्यावरच्या उपरण्यामध्ये 2 लाडू बांधून आणली होती. सोडली, डोळ्यात असवांच्या धारा होत्या. देवाकडे पाहिली आणि उपरण्यातले लाडू समोर केली. द्यायची हिंमत नव्हती, परंतु धाडस केलं दाखवण्याचं. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी आपले श्रीकर पुढे केले आणि या मातंगाने उचलून लाडू सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या त्या श्रीकरावर दिला. बिथरलीत मंडळी. मातंगाच्या हातचा लाडू सर्वज्ञ घेतायत म्हणून मनातनं बिथरली. सर्वज्ञांनी मात्र तो लाडू फोडला. आता सर्वज्ञांचा स्पर्श झालेला होता. आता तो मातंगाचा राहिला नव्हता, तो फेकून देता येत नव्हता. सर्वज्ञांनी थोडा थोडा चुरा प्रत्येक ब्राह्मण विचाराच्या माणसांच्या हातामध्ये दिला. स्वतः थोडा घेतला आणि त्या मातंगाला प्रसाद दिला. नाईलाज झाला, यांना तो खावा लागला. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी मोठं क्रांतिकारक पाऊल उचललं. हे महाराष्ट्रात 800 वर्ष सांगितलं गेलं नाही. सांगायला पाहिजे होतं ना. हे गेलं असतं ना तर आम्ही फक्त फकीर नाही आहोत, आम्ही फक्त भिक्षा मागत नाही आहोत, आम्ही फक्त देव मिळवण्याचं साधन सांगत नाही, आम्ही जगण्याचं साधन सांगतो की तुम्ही जगायचं कसं आहे. भगवद्गीता ही उद्धाराला नाही, फक्त मानवतेच्या कल्याणाला आहे. मानवतेचं तत्वज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे. मानवतेचं तत्वज्ञान सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या लीळा चरित्रामध्ये आहे. सूत्र तपासून बघा. प्रत्येक सूत्रामध्ये बघा काय तुम्ही मोह निर्माण होतोय ना, तुम्हाला त्या मोहाचा अतिरेक झाला की तुम्ही पथभ्रष्ट होणार आहात, तुम्ही अतिरेकी होणार आहात, तुम्ही खून करणार आहात मोहा करता. तुमचा विकल्पावर नियंत्रण आलं पाहिजे, तुमच्या विकारावर नियंत्रण आलं पाहिजे, तुम्हाला विकारावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. सर्वज्ञांचा प्रत्येक विचार हा मानवतेच्या कल्याणाचा होता, परंतु त्या विचाराला फक्त संन्यासाचा विचार म्हणून सांगितला गेला. 800 वर्षानंतर मात्र आज महाराष्ट्राला जाग आलेली आहे. सुवर्ण स्वप्न महाराष्ट्राला पडलेलं आहे. आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वानं 550 कोटी नाही, कालचा शब्द आहे त्यांचा, त्यांचा शब्द बरोबर का नाही बाबा, कालचा त्यांचा स्वप्न आहे. हां, या सर्व गोष्टी मानव पंथाच्या असलेल्या या धर्माच्या बाहेर काढून मानवतेपर्यंत पोहोचवायच्या. आणि ते पोहोचवण्याकरता जे करावं लागेल, जेवढं करावं लागेल तेवढं आपण करणार आहोत. म्हणून बघा, तुम्हाला सांगत होतो मी, या ज्योतिर्लिंगाची घटना मला शेवटची सांगायची. ज्या ज्योतिर्लिंगाचं अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली, हा अल्लाउद्दीन खालना आलाय. महाराष्ट्रातली मठमंदिरं तोडत होता, स्त्रियांची आबरू घेत होता. तुम्हाला माहीत नाही सज्जनो, तुम्ही खेड्यातली माणसं, गरीब माणसं, संसारानं पिसलेली माणसं, या महाराष्ट्राची पोरगी अल्लाउद्दीन खिलजीनं उचलून नेली. महाराष्ट्राची पोरगी, राजा रामदेवाची पोरगी तह करत असताना 9 उंटावर मावेल एवढं सोनं, नाणं, अलंकार, हिरे, माणिक, मोती जवार तह करताना घेतलं. राजा रामदेवाला सांगितलं अजून तह संपलेला नाही. रामदेवाने विचारलं आता मग जो राहिलं नाही काही. या अल्लाउद्दीन खिलजीनं सांगितलं तुझी तरुण पोरगी आहे ती मला हवी आहे. बघा, या महाराष्ट्राच्या राजाची पोरगी सुद्धा त्यानं उचलून नेली. तेव्हा महाराष्ट्र केवढा नागावला होता. मंदिरं तुटली होती, स्त्रियांची आबरू गेलेली होती, घराघरामध्ये वैधव्य आणि आक्रोश चालला होता, मुलं अनाथ झाली होती. तुडवला गेला, महाराष्ट्र तुडवला गेला. आणि याच वेळेला अल्लाउद्दीनची एक टोळी परळी वैजनाथामध्ये घुसली. आचार्य श्री नागदेव आमचे मानव पंथाचे पहिले आचार्य 500 मार्ग मंडळी होती, ज्याच्यामध्ये स्त्रिया तरुण होत्या, म्हाताऱ्या होत्या, तरुण पुरुष होते, म्हातारे पुरुष होते. आचार्य नागदेवांनी मात्र या म्हाताऱ्यांमधली एक म्हातारी शोधली, जिला एल्लो नाव आहे, एल्ला ईसा नाव आहे तिचं. साधा ईसा नंतर मार्ग म्हणायला लागला. ते एल्लोला बोलवलं सांगितलं एल्लो. अरे स्त्री काय शूर आहे आमच्या इतिहासामध्ये. ही 70 वर्षाची म्हातारी, शरीरानं जाड आहे, मान हालत होती, गुडघे दुखत होते, हातात काठीचा आधार होता. आचार्याने झाले एल्लो तुझ्यावर जबाबदारी देतो आहे. मी या तरुण स्त्री आणि पुरुष घेऊन घाटावर जातो. या म्हाताऱ्या स्त्रिया आणि म्हातारे पुरुष घेऊन तुला त्यांचं संरक्षण करायचं आहे. हातात काठी घेऊन डुकडुक करणाऱ्या म्हातारीनं एल्लाई सणसाईला जा तू जा, मी सांभाळते यांना. आचार्य श्री नागदेव निघून गेले आणि एल्लाई सान या स्त्रिया हे म्हातारे घेतले आणि एल्लाई सान त्या परळी वैजनाथाच्या मंदिरामध्ये गेली. सर्व म्हातारे मधी घातली आणि वैजनाथाच्या उंबऱ्याजवळ जाऊन बसलेली आहे. हातात काठी घेऊन अल्लाउद्दीन खिलजीची ती टोळी समोरनं जायची. दिवसातनं 50-50 सैनिक जायची. म्हातारी बसलेली असायची.
ही सैनिक विचारायची आहे बुटी अंदर कोण आहे. मानव पंथाचा ऐतिहासिक ग्रंथ जो आहे त्यामध्ये ही घटना जशीच्या तशी आहे. ए बुड्डी अंदर कोण आहे. ही एलो मात्र काठी आलून दरडावून त्यांना सांगायची अंदर कोणी नाही, अंदर कोणी नाही मध्ये. इथे बसलेली आहे सर्वज्ञ चक्रधर महाराजांची येल्लो काठी हलून मस्त मान हलून सांगायची. आणि ही असलेली ही यवन आलेली ती टोळी अल्लाउद्दीन खिलजीची मुकाटपणे पुढे निघून जायची. काय सामर्थ्य आणि काय तेज होतं आणि काय पावित्र्य होतं बघा तुम्ही. सर्व आक्रमण गेलं अल्लाउद्दीन खिलजीचं, परंतु आमच्या परळी वैजनाथाच्या मंदिराचा खडाही हलू दिला नाही, इल्लाहीसना धक्काही लागू दिला नाही. मग मला सांगा आता महानुभावांचं काय वेगळं आहे. परळी वैजनाथाचं मंदिर तर महानुभावांनी सुरक्षित ठेवलं. ज्या सोरठी सोमनाथाला तुम्ही जाताना द्वारका दर्शन केल्यानंतर सोरठी सोमनाथाला जाताना त्या सोरठी सोमनाथाचा शेवटचा जीर्णोद्धार सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचे पूर्वाश्रमीचे पिताश्री हरिपाल देवाचे पिताश्री विशाल देव, वीर धवल देव आणि विशाल देव या दोघांनी यवनाच्या स्वारीत उद्ध्वस्त झालेल्या सोरठी सोमनाथाचा जीर्णोद्धार केला. जो तुम्ही आज पाहताय जे मंदिर सोरठी सोमनाथाचा वैरियाचा देव झाला म्हणून काही दगडे फोडावा. देव कुठल्या जातीपंथामध्ये वाटून घेऊ नका. देवाला संतांना तुम्हाला जातीपंथामध्ये वाटून घेता येणार नाही. असलेला देव मानवतेच्या कल्याणाकरता इथं जन्माला आलेला त्यांनी केलेली सृष्टी रचना आहे. ती रचना अबाधित ठेवण्याकरता तो इथं आलेला आहे. त्याला रक्षण करायचं आहे. हा धर्माचं रक्षण करायचं आहे, धर्म वृद्धिंगित करायचा आहे. धर्म म्हणजे अंगावरची पांढरे आणि काळे आणि लाल कपडे नाहीत, तर धर्म म्हणजे मानवता. आणि जोपर्यंत मानवतेचा धर्म या पृथ्वीच्या पाठीवर राहील तोपर्यंत ही अबाधित माणसं राहतील. धर्म संपला, धर्म संपला की सृष्टीवर अनाचार होईल. भगवंत सांगतात जेव्हा असा होईल तेव्हा मी अवतरेन. बघा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा हा क्रांतिकारक विचार महाराष्ट्राच्या मातीपर्यंत पोहोचायला 800 वर्ष लागली. परंतु ही नेतेगण समृद्ध विचाराची. मला वाटलं नाही आमच्या नांदेड जिल्ह्यातली कुठली संत मध्ये मी चव्हाण साहेब होते मध्ये आलो, यांनी मात्र धर्मपंथ पाहिला नाही. खऱ्या अर्थानं मगाशी आमचे रमेशराजजी सांगत होते की बा यांनी 25,000 दिले, त्यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं. शास्त्री बाबा खऱ्या अर्थानं कर्तव्य त्यांचंच आहे. ते समाजाला केवळ संडास बाथरूम रोड रस्ते नळं देऊन भागणार नाही, त्याच्याने समाजाची उन्नती होणार नाही. यांना वर्षातनं याची सुद्धा खुराक देणं गरजेचं आहे. परंतु त्यातल्या त्यात आता एक समाधान वाटलं. नांदेड जिल्ह्याचं एक वेगळं समाधान. आमच्या नाशिक जिल्ह्याचं विचारूच नका. आमच्या नाशिक जिल्ह्यातली पुढारी खरंच आहे. कालच्या कार्यक्रमाचा 45 लाख रुपये खर्च आहे आणि करणारी माणसं 4 आहेत. करणारी माणसं 4 आहे, 45 लाख रुपये खर्च आहे. आमची नाशिकची ठीक आहे. परंतु मला नांदेड जिल्ह्याचा एक अभिमान वाटायला लागला की इलेक्शन आलं. प्रत्येक जण म्हणतं इलेक्शन आलं आता ही पुढारी लोक कार्यक्रम घेणार आहेत. हे बाबा रे यापूर्वी आम्ही इलेक्शन पाहिली, पण इलेक्शन आलं का ढाब्यांवर पार्ट्या सुरुवात व्हायच्या, पोरांना मिसळ पार्टीची पार्टी व्हायची, 90च्या पार्ट्या व्हायच्या. हे पहिलं इलेक्शन आलं की आता मात्र सर्व नेते मंडळी कोणाला भागवत कथा दिल्या जाते. कारण 2-4 आमदाराच्या तर भागवत कथा मी केल्याच होता. आत्ता चालूच आहे माझा धंदा सध्या जोरात. भागवत कथा करायला लावतायत, भागवत सप्ते होत आहेत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंतीला अन्नदान करतायत. आणि मला असं वाटतं आता जे होणार आहे ते खऱ्या अर्थानं ते धर्मयुद्ध होईल. आता जे होणारं इलेक्शन आहे हे धर्मयुद्ध होईल, ज्याच्यातनं जो निवडून येईल तो मात्र धर्म स्थापना करेल, मानवतेच्या धर्माची स्थापना करेल. हे होणं गरजेचं होतं. हे होणं कारण अध्यात्म यांना आता इतका वेळ बसली, आता यांना मतदान कुणाला करावं हे चांगलं यांच्या बुद्धीत उतरलेलं आहे. आपण कुणाला विकायला जायचं आहे, आपल्याला 90वर विकायचं का मिसळवर विकायचं का वड्यावर विकायचं, कोंबड्यावर विकायचं का बोकड्यावर विकायचं हे यांना पक्क माहीत झालेलं आहे. आणि आता मतदानाच्या वेळेला बटन दाबताना हे भगवान गोपालकृष्णाचं नाव घेऊन बटनावर बोट ठेवणार आहेत. नक्की कृष्णाचं नाव घेऊन बोट ठेवलं ना बटनावर ते बरोबर योग्य जाऊन पडणार आहे आणि योग्य माणसाची निवड होणार आहे. हा जो नेत्यांमध्ये जो बदल झाला, आणि म्हणून यांना कधी आता पुढारी म्हणू नका, यांना नेते म्हणा. पुढारी शब्द बाबा संस्कृतचे जाणते आहेत. आमचा राजू दादा बी आलेला आहे. हे सर्गी पंडित म्हणजे रे मी अडाणी माणूस रे, काय आम्हाला हे तुंतून दिलंय देवानं दिले, कसं काय चालतंय काय माहिती. सध्या मात्र तेजीत आहो, वेळच नाही, अजिबात नाही. तेजीत गंमत आहे. इंदोरीकर बाबाची ना आमची एकदम तेजीत गंमत. ते 2-3 दिवसाला वाजवतात, मी दिवसाला 1 वाजवतोय सध्या. तेजीत आहे. पण ही विद्वान माणसं आहे, हा साहित्यावर अभ्यास आहे. पुढारी शब्दाचा अर्थ चांगला नाही. तुमच्या पुढे उभा असलेला जो क्षत्रिय शत्रू म्हणजे पुढारी, बरोबर बाबा, असंच आहे ना. अरी म्हणजे शत्रू,
पुढं म्हणजे तुमच्या पुढे उभा असलेला जो शत्रू आहे तो पुढारी. नेता ही नेते आहेत, समाजाला ऊर्ध्वगतीनं नेणारे आहेत, समाजाला विकासाच्या दिशेनं नेणाऱ्या, समाजाला समृद्धीच्या दिशेनं नेणाऱ्या, समाजाला देवाच्या दारात नेणारी लोक आहेत. आता महाराष्ट्रामध्ये मंदिरांची संख्या वाढली, आता लोक धार्मिक झालीत. आता शासन प्रत्येक मंदिराच्या पुढे सभागृह करून देत आहे. शासनाचं काम शासन करत आहे. त्या सभागृहामध्ये बसून पत्ते खेळायचे का ज्ञानेश्वरी वाचायची हा आपला मुद्दा आहे. बिड्या प्यायचे का गांजा प्यायचे हाही आपलाच मुद्दा आहे. परंतु सरकार मात्र तुम्हाला समृद्ध करण्याच्या विचारात आहे. या नेतेगणांना वंदन करतो, तुम्हा सर्वांना शुभकामना देतो की तुम्ही समृद्ध व्हावं, तुम्हाला दीर्घायुष्य मिळावं, या महाराष्ट्राच्या मातीचं सेवा करण्याचं सौभाग्य तुमच्या पदरी पडावं. परमेश्वर श्री कृष्ण महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज तुम्हाला आशीर्वाद देऊ शुभचिंतन करतो. नांदेड जिल्ह्यातली ही जी संत मंडळी आहे, आजच्या सभेचे अध्यक्ष परमपूजनीय पट्टाधीश महर्षी आमचे मकर धोकड्याचे बाबाजी, परमपूजनीय पट्टाधीश महर्षी बांधकर बाबाजी, माझे बंधू विश्वनाथ बाबाजी, माझे ससने ही शहागडकर बाबाजी, माझे या नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष, नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आमचे कानेरस बाबाजी, आमचे माझे मित्र संन्यासी बाबाजी, माझ्यावर ज्या बापूंचं प्रेम होतं, कैवल्यवासी बापूंचं प्रेम होतं. बापूंची या गावात घटना घडली होती की त्यांना एका जागेवर मंदिर बांधायचं, मंदिर बांधताच येत नव्हतं. मला बापून सांगितलं की ते मंदिराला जागा मिळेल अशी झाली. आणि मग बापू मात्र नाराज झाले, 2-4 वर्ष गावात आलेच नाही, बरोबर ना. आणि मग कळालं, या मंडळींना कळालं की बापू इकडे येईनात, नाराज झाले काहीतरी. आणि म्हणून बापूंना विचारलं तर बापूंनी सांगितलं, बापू मला मंदिर बांधायचं इथं. आणि इथल्या एका दानशुरानं, म्हणजे माजी आमदार कैवल्यवासी बापूसाहेब गोरडेकर, बरोबर हा गोरडेकर, ठीक आहे, पण कैवल्यवासी बापूसाहेब गोरटेकर बर यांनी मात्र ती जागा दिली आणि त्या जागेवर भव्य असं मंदिर उभं राहिलं, जिथे मी आता तिथेच जेवण तिथेच केलं. ही माणसं बघा तुम्ही. या मंदिराच्या कामासाठी मी म्हणजे मनस्वी ज्यांच्यावर प्रेम करतो, मला आमची भेट चर्चा होत नाही, परंतु लांबनं प्रेम करतो. कावळे गुरुजींनी त्या मंदिराच्या बांधकामासाठी चांगली मदत केली. कर्तव्यच आहे, तुमचं कर्तव्यच आहे, तुम्ही मंदिरं बांधलीच पाहिजे, नक्कीच बांधली पाहिजे. आता मदत केली. श्री शिरीष भाऊ आणि गावातील सर्व व्यापारी मंडळी एकत्र आली आणि ते भव्य मंदिर बांधलं. तुम्हा त्या गावकऱ्यांनाही धन्यवाद देतो. या व्यापारी पिढीतली लोक जी आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. बापूंचं बद्दल बोलत होतो मी. माझे योगी बापू हे माझे बंधू आहेत, आम्ही मित्र आहोत. बाकी कृष्णास बाबाजी, दत्तराज बाबाजी, एलेराज बाबाजी, आमचे गोपीराज बाबाजी, कांबळतचे बाबाजी, आमचे राजू बाबाजी, अजून कोण राहून जातं, अशोक बाबाजी, ती सर्व संत मंडळी ही माझ्यावर प्रेम करणारी. मला ती सर्वांची नावं नाही आठवत. मी कान धरून तुमची माफी मागतो की एखादं नाव राहून जाईल. माऊल्या हो, बोलत असताना अनावधानानं तुम्हाला बोललो असेल, माफ करा. पण मला असं वाटतं माझी माय, माझी बहीण ही अशी असली पाहिजे. आणि म्हणून माझा आग्रह असतो, माझ्या या भगिनी इथं समोर बसल्या त्यांची माफी मागतो. बाबा रमेश दादाची माफी मागतो. रमेश, एक वेळेला परत कधीतरी वेळ दे, तुझी मागची पुढची सर्व कसर काढून देईल. आज मात्र थकलोय थोडंसं, मला माफ कर. तुम्ही सर्व मंडळी, नांदेड जिल्ह्यातली सर्व माझ्यावर प्रेम करतात. सर्व लोकांना हात जोडून विनंती करतो, चुकला असेल तर माफी मागतो, अनावधानाने शब्द निघाला असेल तर परत कान धरतो. माझी विचार